निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला तारक मंत्राचे आज काय फायदे आणि आपलं महत्त्व काय असतं ते नक्की सांगते. चला मग व्हिडिओची सुरुवात करू. श्री स्वामी समर्थाच्या नित्य सेवेमध्ये आपण जे काही तारक मंत्र म्हणतो तर त्याचे खरंच खूप फायदे आणि चमत्कारिक अनुभव आहेत. तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे. हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो, म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र असे म्हणतात. तारक म्हणजे तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र. हा मंत्र म्हणल्याने आपल्या मनातील सर्व चिंता व वेदना दूर होतात आणि जीवनातील सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन खरंच चमत्कारिक आहेत. खरंच आपण तारक मंत्रामध्ये म्हणलेले जे काही आहे तर त्यांना खरंच फरक पडलेला आहे. तर ते माझ्या अनुभवातून पण सांगते. खरंच खूप प्रभावी सेवा आहे आणि तारक मंत्राने खरंच खूप बदल होतात आणि आपल्या जीवनाला वळण देण्यास सक्षम होते. तसेच आत्मविश्वास निर्माण करून देणारा आपल्या जीवनातले सकारात्मकता घेऊन येते. म्हणजे थोडक्यात काय तर तारक मंत्र एखाद्याचे जीवन बदलण्याचे, संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आनंदी अस्तित्वाकडे नेणारा हा एक प्रभावी मंत्र आहे. त्यामुळे हे नक्कीच आपले फायदे आहेत या स्वामी समर्थ मंत्राचे. त्यामुळे गुरुवारच्या विशेष पूजेमध्ये आपण 11 वेळेस तारक मंत्र नक्की म्हणा, कारण त्याचे लाभ पण भरपूर आहेत. तर म्हणजे त्यातला एक पहिला लाभ म्हणजे मनातील भीती नष्ट होते. म्हणजे या ओळीमध्ये निशंक हो निर्भय होई रे मना असे म्हटले आहे की त्या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्तीची जाणीव होते. सर्व कामे पूर्ण होतात. म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याप्रमाणेच आपली सर्व चांगलीच कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात आणि आयुष्यातील कशाचीच कमी भासत नाही. म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जी तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आयुष्यातील कशाचीच कमी भासत नाही. म्हणजे सर्व बाबतीत आपल्या प्रगती घडून येते. जिथे स्वामीचे पाय आहे तिथे कशाचीच कमी नसते. यातून म्हणजे याचा लाभ होतो आणि मृत्यूचे भय नष्ट होते. म्हणजे तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही. तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण होते. त्यामुळे आपलं हे कवच पण म्हटलं जातं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा विश्वास नक्कीच वाढतो. म्हणजे या पठणाने श्री स्वामी समर्थ महाराजांतील विश्वास अधिकच दृढ होतो आणि यामुळे आपल्या भक्ती साधनेमध्ये प्रगती होते. असे पण ह्याच्यामध्ये फायदे आहेत. तर संकटातून सुटका होते. या प्रभावी तारक मंत्रामुळे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आली तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. तर आपल्या या संकटातून नक्कीच आपल्याला स्वामी दूर नेतात हे तर नक्कीच आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते. म्हणजे या तारक मंत्रांनी नियमित पठण करणारा हा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो आणि त्यांच्यावर महाराजांची कृपा नक्कीच होते आणि श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सदैव पाठीशी असतात. त्यामुळे ह्याचा अर्थ तारक मंत्राचा अर्थ आणि फायदे आणि त्यांचा जप आणि नामस्मरण खरं मनातून केल्यावर आपल्याला नक्कीच आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि आपल्याला स्वामींचे आशीर्वाद आपल्याला भेटतो. बघा करता आणि करविता खरंच स्वामी आहेत. त्यामुळे माझी जी काही गुरुवारची जी विशेष पूजा मी करते किंवा नित्य सेवा करते तर ते स्वामी माझ्याकडून करून घेतात. जे न खंड पडता माझे स्वामी माझ्याकडून सेवा करून घेतात. खरंच मी नशिबान आहे जे की मला ही सेवा होते माझ्या हातून आणि मला माझ्या आयुष्यामध्ये काही नाही, माझ्या फक्त हातून चांगली सेवा व्हावी आणि सगळ्यांचं चांगली करण्याची. म्हणजे आपल्यामध्ये विचार जर चांगले असेल तर दुसऱ्यांबद्दल तर नक्कीच आपली जी काही सेवा आहे तर त्याची फलप्राप्ती खरंच नक्कीच मिळते आपल्याला. तारक मंत्रामध्ये खरंच अफाट सामर्थ्य आहे आणि ते केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते. असे मानले जाते की
स्वामी समर्थांची देवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे. जे भक्तीने त्याचे पठण करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे करतात. म्हणूनच स्वामी समर्थाचा तारक मंत्र विविध आव्हानासाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे. ज्यामुळे नैराश्याचा सामना करण्यासाठी किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो. तर त्यामुळे श्री स्वामी समर्थ खरंच खूप कोणाला लवकरच ह्याचे अनुभव भेटलेत, म्हणजे चमत्कारिक झालेले आहेत. कोणाला उशिरा झाले तरी काही नाही आहे, कारण स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असते. असं नाही की आपल्याला काही तारक मंत्र म्हणतात तर आपल्याला त्या कुणी म्हणतं की मी एवढी सेवा करते तरी मला स्वामीचे म्हणजे चमत्कारिक काहीच घडत नाही. तर असं काही नसतं का, जे आपल्या लिहिलेलं असतं तर ते नक्कीच घडतं. पण आपली ही सेवा केल्याने खरंच आपल्याला प्रभावी उशिरा का होईना आपल्या त्याचे सेवेचे आपल्याला जी फलप्राप्ती आहे तर नक्कीच मिळते. त्यामुळे नित्यसेवेमध्ये किंवा रोज सकाळी संध्याकाळी जितकं वेळ शक्य तुम्हाला होईल तेव्हा तारक मंत्र नक्कीच म्हणा. निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी समर्थ. श्री स्वामी स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री आजचा स्वामी समर्थाच्या तारक मंत्राचा अर्थ आणि फायदे तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.